अविनाशजी, फडणवीस आणि राज ठाकरेंची ही जी महत्त्वाची भेट झाली, गेली तासभर चर्चा झाली आहे, नेमकं काय घडलं या चर्चा दरम्यान? सन्मान्य राजसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी यांचे राजकारणापलीकडचे संबंध आहेत आणि मला असं वाटतं की सदिच्छा भेट असावी, परंतु हे महाराष्ट्रातले अत्यंत महत्त्वाचे दोन नेते भेटल्यानंतर अनेक इतर विषयांवरती साधारण चर्चा झाली असेल असं वाटतं. पण राऊतांनी तर अशी टीका केली अभ्यंकरजी की राज ठाकरेंनी कॅफे ओपन केलाय आणि त्यासाठी चहा पिण्यासाठी नेते येत असतात अशी त्यांनी टीका केली आहे. त्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? मानसिक संतुलन बिघडलेले आहे. ते सकाळी उठायचं आणि देवानी जीभ दिले म्हणून वाटेल ते बरळायचं. मला वाटतं ते ह्या इकडे काही वेटर म्हणून कामाला लागलेत का? कसं असतं, एखाद्या दोन महत्वाच्या व्यक्ती ज्या भेटत असतात तेव्हा ह्या माणसाच्या पोटात का दुखतं हे अजूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे. आणि स्वतःच्या पक्षाचं त्यांनी काय वाटोळं करून ठेवलंय हे संपूर्ण महाराष्ट्र बघतोय की जो पक्ष सन्मान्य शिवसेना प्रमुखांनी आणि शिवसैनिकांनी घडवला होता आणि स्वतः पवारांच्या दारात तिथे झुलत बसलेले असतात. त्यामुळे त्यांनी उगाच बोलण्याची आवश्यकता नाहीये. फक्त कसं आहे, आमच्या राजसभेचे संस्कार आहेत त्यामुळे आम्ही बेताल जास्ती बोलत नाही, परंतु शेवटी ज्या माणसाला जी भाषा कळते त्याच भाषेत उत्तर द्यायला लागतं. आणि माझं तुम्हाला एक विनंती आहे की अशा मनोसंतुलन बिघडलेल्या माणसाला तुम्ही जे चॅनलला दाखवता ते पहिलं बंद करा. कळलं का? यांना स्वतःला, आणि माझं त्यांना सजेशन आहे की यांना स्वतःला वैद्यकीय उपचारांची तातडीची गरज आहे. अविनाशजी, आणखी एक महत्त्वाची चर्चा होताना दिसते. अमित ठाकरे यांना विधान परिषदेवर पाठवण्याबद्दल या भेटीमध्ये चर्चा झाली, अशा काही चर्चा आम्हाला ऐकू येतात. त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? नाही, त्याच्यावरती मला काहीच माहिती नाहीये. मी खरं सांगतोय अगदी, कारण भेट ही फक्त सन्मान्य राजसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्यातच झाली. येत्या काळामध्ये महापालिका निवडणुकांमध्ये ठाकरे विरुद्ध ठाकरे अशी लढत होईल का? तुम्हाला काय वाटतं? हे बघा, शेवटी महाराष्ट्रातील जनतेच्या दृष्टीने जो हिताचा निर्णय असेल, ज्यांनी महाराष्ट्राचं आणि महाराष्ट्रातील जनतेचं भलं होईल, तोच निर्णय सन्मान्य राजसाहेब ठाकरे घेतील असं मी तुम्हाला या माध्यमातून सांगेन. त्यासाठी भाजप किती प्रयत्न करतील, काय यावर प्रतिक्रिया द्याल? आता त्याच्यावरती काही भाष्य करणं योग्य ठरणार नाही. अजून निवडणुकांना प्रचंड मोठा वेळ आहे आणि जी काही भूमिका जाहीर करायची ते आमच्या पक्षाचे सर्व सन्मान्य राजसाहेब ठाकरे आहेत, ती जाहीर करतील आणि आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक त्याचं योग्य प्रकारे पालन करू. नक्कीच. धन्यवाद अविनाशजी, आपण NDTV मराठीला आपली प्रतिक्रिया दिल्याबद्दल.